नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील मांडवड येथील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी गावामधील हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू केले। सन 2023-2024 खरीप पीक विमा भरून देखील कोणत्याही शेतकऱ्यास पीक विमा मिळाला नसल्यामुळे मांडवड येथील शेतकऱ्यांनी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी या निवेदनामध्ये केली होती। मात्र प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आम्ही मांडवडचे शेतकरी आहे। आम्ही पीक विमा भरला, पण 8-9 महिने झाले तसा आम्हाला पीक विमा हा वेळेवर मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही। तर आम्ही वेळोवेळी कंपन्यांना फोन केले, कृषी अधिकाऱ्यांना फोन केले, विमा कंपनीच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट साधलं। आम्हाला पीक विम्यासाठी मुद्दाम वंचित करू राहिले, आमच्यावर अन्याय करू राहिले। आम्ही निवेदन देऊन 15 दिवस झाले, आमची आजपोत चौकशी केली नाही। आमचा यांच्यावरून भरोसा उठला। शेवट आम्हाला उपोषण करायला यांनी भाग पाडलं। तर हा आमच्यावर मोठा अन्याय, गावावर अन्याय, तालुक्यावर अन्याय आहे। आमच्या शेजारी 50 फुटावर विमा मिळतो आणि आम्हाला विमा मिळत नाही। तर हा शासनाने मोठं दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावा।